नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतात आणि त्यामध्ये बघा आताच एवढं राजकारण पेटलेलं आहे की भयानक असं। राज ठाकरे यांनी तर सांगितलंय की जोपर्यंत निवडणूक मतदार नोंदी ज्या आहेत, ह्या मतदार नोंदीमधला जोपर्यंत घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही, आणि जर तुम्ही दमदाटी करून निवडणुका घेऊन जर दाखवल्या तर मग बघा कसं काय ते काय वातावरण करतो। अशा पद्धतीचा धमकीवाजा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। काल राज ठाकरे यांचं गिरगाव चौपाटी म्हणजे गिरगावच्या एका सभागृहामध्ये भाषण, नेस्को सेंटर म्हणून आहे तिथं भाषण झालं बघा। त्यावेळेस त्यांनी जे विविध मुद्दे मांडले तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रासह देशभर मतदार याद्यांचा जो घोळ आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आपल्याला एकंदरीत दिसतोय। म्हणजे 10-10, 15-15 वर्ष एखादी व्यक्ती मयत झालं तर त्याचं नाव कमी झालेलं नाही किंवा काय नाही। त्याहून दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत सत्तेतले, म्हणजे मंदा म्हात्रे ह्या भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले, मतदार कसं बोगस आहे काय आहे हे त्यांनी आरोप केलेले आहेत। म्हणजे विविध आरोप केले त्यांनी की बाबा हे मतदार खूप मोठ्या प्रमाणात बोगस आहे आणि ते सकाळी सकाळी येऊन मतदार करून जातात, त्याच्यामुळे उमेदवारांची अडचण होते। त्याहून दुसरं असं की संजय गायकवाड म्हणून जे आमदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे, त्यांनी देखील आरोप केलेले आहेत। त्यांनी देखील असेच आरोप केलेले आहेत की बाबा हे सगळे आमच्या बुलढाणा मतदारसंघामध्ये जवळपास 1.5 लाख बोगस मतदार आहे आणि आम्ही वेळोवेळी जरी ते त्याच्यावर तक्रारी केल्या आणि हे बोगस मतदान काढा म्हणून सांगितलं तरी देखील बोगस मतदान अद्याप काढलेलं नाही, असं संजय गायकवाडांनी देखील सांगितलेलं आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचे देखील आमदार, त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे, म्हणले की माझा पराभव झाला म्हणजे तो नेमका बोगस मतदाराच्या आधारे झाला, आणि हे बोगस मतदार जोपर्यंत बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत म्हणजे अवघड आहे, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं आसाम मधलं भाषण देखील दाखवलं की बाबा आसाममध्ये नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं होतं त्यावेळेस आसाममध्ये नरेंद्र मोदी म्हणत होते की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, मतदान संख्येमध्ये घोळ आहे, आणि आता मात्र मोदींचं सरकार आल्यानंतर 2014 पासून ते मात्र आता त्याच्यावरती काय बोलत नाही। म्हणजे मतदार याद्यामध्ये घोळ आहे हे मात्र 100% खरं आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं आणि ते दाखवलं देखील बघा। आता याच म्हणजे त्यांनी बरंच असं सांगितलं की बाबा मी सांगतो ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा। आता मुंबई महापालिकेसाठी बघा सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली, मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघा, निवडणूक आयोगाचे पाठीमागच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी जी भेट घेतली म्हणजे कोण असन, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, म्हणजे काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 4 पक्ष, तसंच शेकापा असेल, इतर पक्ष असतील, ह्या सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्या निवडणूक आयोगाला सांगितलं की बाबा हे जे तुम्ही निवडणुका घेता ह्या पारदर्शकपणाने घ्या, म्हणजे ह्याच्यामध्ये दुबार नावं, तिबार नावं, बाहेरच्या लोकांची नावं अशी जी काय पद्धत झालेली आहे ही पहिली बंद करण्यात यावी, आणि ही पद्धत बंद करून पुन्हा निवडणुका घ्या, तोपर्यंत आम्ही ह्या निवडणुका होऊन देणार नाही, असं गोरेगाव नेस्को सेंटर आहे त्या ठिकाणी मनसेचा एक मेळावा होता त्या ठिकाणी ते सांगितलं गेलं। आणि याच्या माध्यमातून लावरे तो व्हिडिओ हे सुद्धा राज ठाकरे यांनी म्हणजे सांगितलं, आणि निवडणूक आयोगावरती बघा कशा पद्धतीनं निशाणा साधला आणि हे सत्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 232 आमदार एवढ्या संख्येनं निवडून येणं म्हणजे जोक आहे, नॉट इज जोक आहे। म्हणजे असं काय भारतीय जनता पक्षाने कामं केले की त्या कामाच्या विषयावरती एवढे आमदार निवडून यावे? जाती धर्मामध्ये तीड निर्माण करून किंवा काय करून अशी लोक मतं देत नसतात, विकासावरतीच लोक मतं देत असतात। तर हे निवडून आलेले आमदार सुद्धा कशा पद्धतीनं मशीन मध्ये घोळ करून ह्या मतदार याद्या वाढवून निवडून आले हे देखील दाखवलं। आणि त्याचबरोबर जे
सर्व लोकांचे म्हणजे सर्वसमावेशक लोकांचं काय मत आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यावा, हे देखील त्यांनी दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की ही निवडणूक जी आहे हे मॅच फिक्सिंग आहे, म्हणजे ही निवडणूक फिक्स झालेली आहे की कुणाला किती जागा द्यायच्या आहेत 3 पक्षामध्ये. म्हणजे केंद्रात बी भारतीय जनता पक्ष, राज्यात बी भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपंचायत ह्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष येणार. आता हे फिक्स झालंय असं राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे वास्तव तसंच आहे, भयान वास्तव आहे देशाच्या निवडणूक आयोगाचं. म्हणजे आपल्याकडचा जे निवडणूक आयोग ज्याला आपण निवड प्रक्रिया म्हणतो, ही निवड प्रक्रिया अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. सत्ताधारी त्यांना जसं पाहिजे तसं ते निवडणूक आयोगाला बसवतायत. आता ह्यामध्ये बघा, संदीपान भुमरे जे आहेत पैठणचे म्हणजे औरंगाबादचे खासदार आहेत ते आता संभाजीनगरचे, आणि त्यांचे जे बंधू आहेत विलास भुमरे, हे 20,000 मतांनी त्यांनीच सांगितलं तोंडाने की मी 20,000 मतं इकडून तिकडून बाहेर आणली, बाहेरच्या गावची, आणि ती मतं घडवून घेतली आणि त्याच्या जीवावरती मी निवडून आलो. म्हणजे हा देखील व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला गेला. जर अशा पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निवडणुका घ्यायची गरजच नाही ना. मग काय केलं पाहिजे की त्या पक्षानेच ठरवलं पाहिजे आमदार कोणाला, खासदार कोणाला, नावं दिली पाहिजे ह्याचं त्याचं चिम्या, गोम्या, स्वाम्या आणि हे सगळे नगरसेवक. म्हणजे अशा पद्धतीचं काहीच मत आहे. आता निवडणूक आयोगाला जी लोक भेटली जाऊन, त्यावेळेस निवडणूक आयोगानं सांगितलं की नाही, आम्ही ज्या याद्या आहेत त्याच्यावरच निवडणुका घेणार. परंतु आता ह्यांनी जो 1 तारखेला निवडणूक आयोगाच्या विरोधात जो मोर्चा ठेवलेला आहे मोठा, त्याला मात्र निवडणूक आयोग घाबरला आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की आता ते आपण चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशी करू आणि त्यानंतर ती नाव. परंतु अशा जर निवडणुका जशा आहेत तशा जर घेतल्या तर मात्र हे जे पूर्वीचे सगळे राजकारणी आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार ह्यांच्याच जागा सगळ्यात जास्त येणार आणि ह्यांचंच सगळीकडे सरकार येणार. म्हणजे महानगरपालिका, पंचायत समित्या, झेडप्या ह्याला सगळे हेच लोक निवडून येणार. विरोधातले उगच कुठंतरी एखादी महानगरपालिका सोडून देणार त्यांच्यासाठी, बारक्या बारक्या महानगरपालिका. परंतु मोठ्या मोठ्या महानगरपालिकेवर मात्र ह्यांचा झेंडा फडकवणार मशीनमध्ये घोटाळा करून, असं काहीच आता चित्र ह्या विरोधी पक्षांच्या लोकांना वाटायला लागलंय. त्याच्यामुळे आता ह्यांची पूर्ती म्हणजे धावपळ झालेली आहे की बाबा आपली जर निवडूनच माणसं येणार नसतील, आता लोकांचा कल आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान देण्याचा, परंतु जर मतं दिली तरी त्यांनाच जातात म्हणल्यावरती लोक सुद्धा मतदान करायला घाबरायला लागलेले आहेत किंवा आपण मतदान विरोधात दिलं तरी ते त्यांनाच जाते. मग हे कसं काय करायचं असं म्हणून सुद्धा लोक घाबरलेले आहेत. बघा, आता बिहारमध्ये सुद्धा निवडणूक 2 टप्प्यात आहे, 2 टप्प्यामध्ये जाहीर झालेली आहे निवडणूक. तर तिथं सुद्धा आता मशीनवरती मतदान आहे, काय होतंय सांगता येणार नाही. जर तिथं भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आलं तर मात्र बिहारपासून देशभर असा उद्रेक पसरल आणि त्या उद्रेकातून काही घडल सांगता येणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये 96 लाख मतं वाढलेली आहेत एकदम अचानक, आणि या 96 लाख मताचा फायदा हा निवळ भारतीय जनता पक्षाला झाला असं विरोधी पक्षांचा आरोप आहे. आणि तो काही अंशी खरा देखील आहे. ज्याचे 4 आमदार निवडून येणार नाही त्याचे 41 आमदार निवडून आले, ज्याचे 10 आमदार येणार नाही त्याचे 57 आमदार निवडून आले. भारतीय जनता पक्षानं फक्त हिंदू मुस्लिम करतंय. भारतीय जनता पक्षाला हिंदू, दलित आणि काही हिंदू हे मतदानच देत नाहीत, तरी देखील भारतीय जनता पक्षाचे पार 132-35 निवडून येत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? म्हणजे हे जे सगळं गणित आहे हे कुठंतरी फसवं गणित आहे आणि त्या मशीनवरती लोक कुठंतरी ऑब्जेक्शन घेत आहेत असंच काहीतरी दिसतंय. आता राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आखपाकड केलेली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी देखील असं सुरुवात केलेलं आहे, शरद पवारांनी केलंय, काँग्रेसने सुरुवात केली. आता ह्यांना उत्तर म्हणजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. ह्याच्यावरती पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने घेऊन उत्तरं दिली पाहिजे, परंतु निवडणूक आयोग उत्तर देत नाही. साहजिकच ह्याला जे उत्तर आहेत हे भारतीय जनता पक्षाची लोक देतात की बाबा आता ह्यांना पराभव समोर दिसला, हे झालं ते झालं. पण माझा एक साधा लॉजिक प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा जर तुम्हाला एवढा निवडून येण्याचा विश्वास आहे तर मग त्या याद्या दुरुस्त करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे आता तुमची जी येणार आहेत सगळी, बघा ते मुंबईची जी बेस्ट पतपेढी होती त्याच्या निवडणुकीमध्ये तर भाजपच आलंय सगळं. मग असंच बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला हरकत काय? म्हणजे तुम्ही कशाला विरोध करताय? आज जरी तुमचं सरकार असलं, उद्या यदा कदाचित आज जे तुमच्या सोबत नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे हे आहेत, उद्या हे जर तुमच्यापासून दुरावले सत्ता जर गेली तर किती अवस्था वाईट होईल. म्हणजे हे सुद्धा भारतीय जनता पक्षानं जाणलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कुठंतरी
अग्रेसिव्ह झालं पाहिजे की बाबा ठीक आहे चला मतदार याद्या दुरुस्त करा आणि पुन्हा निवडणुका घ्या आणि त्या बॅलेट पेपरवरती घेऊ असं त्यांनी देखील सांगितलं पाहिजे. परंतु असं सांगताना आपल्याला कुठंही दिसत नाही. उलट भारतीय जनता पक्षाची लोक हे प्रखर असा विरोध करतायत बॅलेट पेपरला. त्यांचं असं वाटतं की बाबा मशीनवरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे आणि आम्हाला मशीनच पावते त्याच्यामुळे मशीनवरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे. परंतु आता हे विरोधी पक्षाची लोक कितपत टिकतायत ते देखील बघणं गरजेचं आहे. म्हणजे जर मोठमोठे मेळावे काढले मोर्चे काढले निवडणूक आयोगाच्या विरोधात तर मात्र ही पद्धत बदलू शकते हेच तितकं खरं आहे बघा. तर राज ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे की याद्या जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेणार होऊ देणार नाही आणि त्यातच त्यांनी त्यांचे जे अध्यक्ष वार्डाध्यक्ष शाखा अध्यक्ष यादी अध्यक्ष हे जे आहेत यांच्या सकट विरोधी पक्षाच्या लोकांना देखील सांगितलेलं आहे की तुम्हीची सुद्धा लोकांनी सगळ्यांनी त्या मतदार याद्या चेक करा आणि तिथं गल्ली गल्ली जाऊन घर टू घर जाऊन तुम्ही तिथं चौकशी करा की ही लोक इथं राहतात का कोण राहतंय कोण नाही राहत. आणि मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण सुद्धा सगळ्यांनी त्यांना व्यवस्थित माहिती द्या गायडन्स द्या आणि जे लोक तिथं राहत नसतील पत्त्यावर आढळून येत नसतील तर त्यांची नावं साहजिकच कमी करण्यात यावी असं देखील राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे. तर बघा काय होतंय पुढे ते देखील आपल्याला बघणं गरजेचंच आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील BKP 24 मराठी इंदापूर पुणे.